नवीन घरात प्रवेश करायचा असेल तर 5 सोपे वास्तू तोडगे आवर्जून कराच, ज्यामुळे नवीन घरात सुखसमृद्धी तर नांदेलच आणि पैसाही खेळता राहील. घर स्वतःचे असो वा भाड्याने घेतलेले, ती आपल्यासाठी नवीनच वास्तू असते. तिथे प्रवेश करताना काही गोष्टी आवर्जून केल्या जातात, त्यामुळे लाभ होतो असं सांगितलं जातं. मग नवीन घरात प्रवेश करण्यासाठी कोणते 5 सोपे वास्तू तोडगे करावेत, चला जाणून घेऊया. आता नवीन घरात प्रवेश करणं हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि स्वप्नपूर्तीचा क्षण असतो. नवीन घरात गृहप्रवेश करताना आपण अनेक स्वप्न आणि आशा घेऊन पाऊल टाकत असतो. परंतु नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिथली ऊर्जा शुद्ध करणं आणि ती आपल्यासाठी सकारात्मक बनवणं अत्यंत आवश्यक असतं. जर नवीन घरात वास्तुदोष असतील तर सुख शांती मिळवण्याऐवजी मानसिक तणाव आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तर वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही नवीन घरात किंवा फ्लॅटमध्ये राहायला जाण्यापूर्वी तिथली नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करून सकारात्मक ऊर्जेचा संचार करणं आवश्यक असतं. त्यासाठी काही प्राचीन आणि शास्त्रोक्त तोडगे नक्की करून पाहावेत. नंबर 1, मिठाच्या पाण्याने संपूर्ण घर पुसून घ्यावं. होय, नवीन घरात आपलं साहित्य घेऊन जाण्यापूर्वी किंवा गृहप्रवेशाच्या आधी संपूर्ण घर खड्याच्या मिठाच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावं. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे सर्वात मोठे साधन मानले जाते. त्यामुळे वास्तू बांधताना किंवा आधी तिथे कोणी राहत असल्यास साचलेली सर्व नकारात्मकता नष्ट होते आणि वास्तू शुद्ध होते. नंबर 2, मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक आणि तोरण लावावं. घराचे मुख्य प्रवेशद्वार हे सुख आणि समृद्धी येण्याचा मुख्य मार्ग असतो. नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी मुख्य दरवाजावर शेंदूर किंवा कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक चिन्ह आवर्जून काढावे आणि दाराला आंबा किंवा अशोकाच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे. यामुळे वाईट नजरेपासून घराचं संरक्षण होतं आणि देवी लक्ष्मीचाही घरात प्रवेश होतो. याचबरोबर आपण मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचं लेपन सुद्धा उंबरठ्याला करू शकता. नंबर 3, घरात प्रवेश करताना कलश सोबत ठेवावा. गृहप्रवेशाच्या दिवशी जेव्हा तुम्ही पहिल्यांदाच घरात पाऊल टाकता तेव्हा रिकाम्या हाताने अजिबात जाऊ नका. एका तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी, गंगाजल, नाणं, सुपारी आणि आंब्याची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवावा. हा मंगल कलश हातात घेऊन घरातील मुख्य पुरुषाने अथवा स्त्रीने प्रथम उजवे पाऊल टाकत घरात प्रवेश करावा. यामुळे घरात कधीही अन्न आणि धनाची कमतरता भासत नाही असं सांगितलं जातं. नंबर 4, घरात पहिल्यांदा दुधाचा नैवेद्य दाखवावा. होय, नवीन घराच्या स्वयंपाकघरात गॅस किंवा चूल पेटवून सर्वात आधी कच्चं दूध उकळण्याची जुनी परंपरा आहे. दूध उकळताना ते पात्रातून थोडं बाहेर सांडू द्यावं, म्हणजे उतू घालावं. असे केल्याने घरामध्ये सुख आणि समृद्धी ओसंडून वाहते आणि वास्तुदेव प्रसन्न होतात अशी धार्मिक मान्यता आहे. नंबर 5, शंखध्वनी आणि कापूर आरती करावी. घरात प्रवेश केल्यानंतर सर्व कोपऱ्यांमध्ये शंख वाजवावा किंवा घंटानाद करावा. शंखाच्या ध्वनीमुळे हवेतील जंतू आणि नकारात्मक लहरी नष्ट होतात. त्यानंतर संपूर्ण घरात भीमसेनी कापूर आणि गुग्गुळ जाळून त्याचा धूर दाखवावा. कापराचा सुगंध घरातील वास्तू दोषांना त्वरित दूर करतो आणि वातावरण पवित्र बनवतो असंही सांगितलं जातं. मग तुमचं स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं, तिथे जर तुम्ही राहायला जाणार असाल तर हे वास्तू उपाय आवर्जून करा. तुमच्या घरात येणारा कोणत्याही प्रकारचा पैसा हा टिकून राहील, तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल आणि माता लक्ष्मी सुद्धा टिकून राहण्यास मदत मिळेल. एवढंच नाही तर आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या तुम्हाला येणार नाही. मग नवीन घरात प्रवेश करताना यापैकी कोणते वास्तू तोडगे तुम्ही केले आहेत आणि त्याचे काय परिणाम तुम्हाला जाणवले, कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यापैकी कोणाच्या नवीन घरात गृहप्रवेश करण्यात येणार आहे हेही शेअर करायला विसरू नका. आणि वास्तू संबंधित आणखी काही उपाय तुम्हाला हवे असतील तर तेही कमेंट करून विचारा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील, म्हणून कमेंट करायला विसरू नका.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।